आणि कृषी खातं ज्यांच्याकडे रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत. रुपाली, ते मानसिकता आहे का सरकारची आता अर्थमंत्र्यांची, आणि परिस्थिती तरी आहे का? काय काय सांगताय तुम्ही शेतकऱ्यांना? आज रस्त्यावर उतरला, चक्का जाम केला त्याने. निश्चितच शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटले पाहिजे, कारण का आपला शेती प्रधान देश आहे. परंतु हे सगळे प्रश्न होत असताना निवडणुकीमध्ये आम्ही काय हो, विरोध जे कोणी निवडणुकीला उभे राहतात ते प्रत्येक जण आश्वासन देतात. ते आश्वासन देत असताना खरं तर या आश्वासनाची पूर्तता महायुती म्हणून ही होणार आहे. परंतु आता जे काही आमच्याच कृषी मंत्र्याकडनं जी काही वक्तव्य गेली, विचारा ना. बरं थांबा थांबा, त्यांचं म्हणणं ऐकू दे. मास्टरला विचारा, रमी मास्टर काय म्हणतात तुम्ही तेच सांगतो वचन सांगा. तिवारी साहेब, ते रमी मास्तरांचा व्हिडिओ काढणारे तुमच्या रोहित पवारांना तुम्हाला जाऊन विचारावं लागेल. विरोधकांचा तोच विषय झालाय. परंतु असो, माझं म्हणणं आहे की इथे बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी भाऊ आहेत, हे शेतकऱ्यांचे मोठे नेते आहेत. या सर्व नेत्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. परंतु जेव्हा हे नेते यांनी सत्ताधाऱ्यामध्ये पण केलेलं आहे, ते बोला. तेच बोलतोय तिवारी, बोलू दे. आम्ही ते तुम्ही काय करणार बोला. युरिया नाहीये, बियाणं नाहीये. रुपालीताई, कधी कधी काही ठरवलेलं आहे का? काही धोरण आखलेलं आहे का? टाइम बॉन्ड कार्यक्रम आहे का? शेतकरी आज रस्त्यावर उभं राहून म्हणतोय कधी. जेव्हा आता राजू शेट्टी भाऊंनी सांगितलं की आता ही शेतकऱ्यांना गरज आहे, त्याच्यामुळे महायुती आता हा जो काही कालावधी आहे याच काळात ही शेतकऱ्यांना मदत गेली पाहिजे. तिवारीजींना शेतकऱ्यांचे दुःख कळतात का नाही मला माहित नाही, परंतु इथं बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी भाऊ आहेत, यांनी या आमच्या सरकार बरोबर बसून शेतकऱ्यांचे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हातभार लावणं गरजेचं आहे. मी मंत्रिमंडळात नाही, तिवारी भाऊ, मी मंत्रिमंडळात नाही, माझ्याकडे कृषी मंत्र्याचा चार्ज आहे. पण निश्चित महायुतीची कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मी हे सांगतेय की लवकरात लवकर आमचे सरकार यांचे प्रश्न आहेत. तुम्ही विरोधक म्हणून आहेत का? अरे टीव्हीवर कशाला आल्या तुम्ही? तुम्हाला माहित नाही तर आमचे महायुती घेणार, तुम्ही विचारून यायला पाहिजे. निर्णय घेणार ना. अरे ते विचारायला पाहिजे ना. सांगणार आहे तुम्ही अजित पवार, तुम्हाला अजित पवार आणि त्याला विचारून यायला पाहिजे. ठीक आहे, आपण वैयक्तिक नको, विषयांतर नको. विरोधकांचं अरे विचारून आले नाही. नाही